आणि आता पुन्हा एकदा नाईलाजाने आपल्याला निकालाकडे वळायला लागणार आहे. हा क्षण जरा फार त्रासदायक असतो. आम्हाला तर होतोच आणि आमच्या आता प्रेक्षकांनाही त्रास व्हायला लागलेला आहे याचा. पण आता एक शेवटचा निकाल आहे फक्त आणि त्यानंतर महाअंतिम फेरी. तर राहुल, उर्मिला, अभिलाषा, स्वरदा, विश यू ऑल द बेस्ट. रेडी? स्क्रॉल प्लीज. स्वरदा गोखले. स्वरदा, अगदी शेवटचा निकाल आहे हा. यानंतर थेट महाअंतिम फेरी आहे आणि महाअंतिम फेरीत तू नाही पोचलीस म्हणून त्याचं थोडंसं दुःख नक्कीच आहे. पण आय एम सो हॅपी की तू इथपर्यंत पोचलीस आणि अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंत इतकी छान छान गाणी तू सादर केलीस लोकांसमोर. आणि जसजसे एपिसोड्स आपण आपली स्पर्धा पुढे जात चालली होती तसतसं आय कुड सी द प्रोग्रेस. म्हणजे खूप तुला परीक्षकांच्या टिप्स मिळाल्या. आपल्याकडे मान्यवर परीक्षक येतात, त्यांच्याकडनंही बरंच काही तुला शिकायला मिळालं आणि आय एम व्हेरी हॅपी की इतका छान प्रोग्रेस झालेला आहे. आणि आता एक मला खूप आनंद आहे ह्या बाबतीत की तू आता ह्या परिवाराची एक सदस्य आहेस. तर यू आर पार्ट ऑफ आवर टीम आणि त्याच्यामुळे तू आता आमचीच आहेस. त्यामुळे आत्ता बाहेर जाणं माझ्या दृष्टीने काही फार मोठी डिफीट वगैरे असं काही आपल्याला मानायची गरज नाही आहे. मलाही असं नाही वाटत, कारण हा जो सगळा प्रवास होता तुमच्या सगळ्यांच्या बरोबरीनं केलेला तो खरंच मी खूप एन्जॉय केला. खूप चढउतार बघितले या प्रवासात, पण प्रत्येकामधून काहीतरी नक्कीच शिकायला मिळालं मला. आणि इथून बाहेर पडताना मी म्हणजे अर्धा भरलेला ग्लास घेऊन जाईन असा विचार मी करेन की अर्धा रिकामा आहे असं नाही वाटणार मला. आणि हा प्रवास इथे थांबणार नक्कीच नाहीये. आता हा एक छोटासा स्टॉप होता असं वाटतंय मला काहीच दुःख नाही आता नक्कीच. आणि या तिघांनाही माझ्या खूप शुभेच्छा. एकदम खूप मस्त रंगणार आहे. आणि मला इतक्या छान परीक्षकांचं मार्गदर्शन मिळालं. दोन्ही परीक्षकांचं जेव्हा मान्यवर परीक्षक जेव्हा येत होते त्यांच्याकडनंही खूप छान टिप्स मिळाल्या. आणि हे सगळं इतकं मिळालंच की आत्तापर्यंत. त्यामुळे काय मिळालं नाही यापेक्षा कितीतरी मिळालं हे घेऊनच मी इथून बाहेर पडेन. दॅट्स अ व्हेरी वंडरफुल थॉट. सलील, खूप शुभेच्छा. आणि तू ज्या पद्धतीने विशेषतः गेल्या महिनाभरात गायलीस आणि ज्या पद्धतीने आत्ता तू ज्या स्पिरिटनी बोललीस तर आय एम प्राऊड ऑफ यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्वरदा, तुला एक भेट आहे झी मराठीकडून. विश यू ऑल द बेस्ट. आणि आज तुझ्याकडून एक गाणं ऐकायचं. याबरोबर आजचा भाग इथेच संपलेला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्या सर्व वोटिंग लाईन्स ओपन आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही आपल्या आवडत्या स्पर्धकाला मतं पाठवायला सुरुवात केली असेलच. आज नटरंगाची टीम, त्या टीमचे काही सदस्य आमच्यासोबत इथे होते आणि तुमच्यामुळे आजचा एपिसोड खरंच खूप स्पेशल झाला. त्यामुळे खूप खूप धन्यवाद इथे येण्याबद्दल. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांसाठी. लक्षात राहणार असा एक सांगीतिक प्रवास आहे असं मला म्हणावंसं इथे वाटतं. कारण ज्या प्रवासात मला खूप काही शिकायला मिळालं, खूप छान छान सहप्रवासी
यात माझ्याबरोबर होते, चांगले खूप मार्गदर्शक होते, म्युझिशियन्स होते. माझ्या आईवडिलांनी लहानपणापासूनच खूप मला सपोर्ट केलेला आहे सगळ्यातच कायम. आणि आता पुढे माझे सासूबाई सासरे आणि नवरा यांच्या सपोर्टमुळेच मी आत्ता इथेपर्यंत येऊ शकले असं मला वाटतंय. या प्रवासामध्ये खूप छान छान मुमेंट्स ज्या मी अनुभवल्या त्यातली एक म्हणजे माझे 90 वर्षाचे आजोबा इथे आले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य मी ते कधी नाही विसरू शकले. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून तिनं स्वरांच्या चांदण्यात आम्हाला इतकं चिंब भिजवलेलं आहे की आम्ही पूर्णपणे तृप्त आहोत. जगभरातल्या सगळ्या रसिकांच्या पर्यंत पोचायची संधी तिला या सारेगमपमुळे मिळाली.